पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील राजगुरुनगर शहर आणि परिसरात पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली। अचानक झालेल्या या पावसामुळे शेतकरी वर्गात उत्साह आणि समाधानाचं वातावरण निर्माण झाले। राजगुरुनगरच्या पूर्व आणि पश्चिम पट्ट्यातील अनेक भागांमध्ये पेरणीचे कामे पूर्ण झाले असून शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होते। अशातच झालेल्या पावसामुळे पिकांना दिलासा मिळण्याची आशा व्यक्त केली जाते। दरम्यान आगामी काळातही समाधानकारक पाऊस झाला तर खरीप हंगामात मोठा फायदा होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जाते। आपण पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील राजगुरुनगर शहराजवळ जी होलेवाडी आहे या ठिकाणी आलेलो आहे। तर आज आपण पाहत आहोत की बरेच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर आता ज्ञानोबा तुकोबा महाराजांची पालखी पंढरपूरच्या आसपास बारामतीच्या पुढे निघले आहे। आता पण आपल्यासमोर हा पाऊस पडत आहे। अचानक आलेल्या पावसामुळं अनेक प्रवाशांचे या ठिकाणी हाल झालेले आपण पाहत आहोत। तर या ठिकाणी आपण पाहतो पावसाला जरी वेग नसेल तर साधारणतः गोंगाट येऊन तर होईना पण माणसांना ओले करत आहे। शेतकरी पण या ठिकाणी सुकावलेला आहे, पेरण्या बऱ्याचशा प्रमाणात झालेल्या आहेत। तर खरोखरच नितांत पावसाची गरज असताना मेघराजाने या ठिकाणी खेड तालुक्यामध्ये पावसाला सुरुवात केलेली आहे। त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये या ठिकाणी समाधान दिसून येत आहे। न्यूज मराठी 24/7 प्रतिनिधी दत्ता बघा। यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथे अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराप्रकरणी पोलिसांनी 3 आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केलाय। या आरोपींपैकी एक विधी संघर्ष बालक असून 2 प्रौढ आरोपींपैकी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे। त्याची पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्याची कारागृहात रवानगी केली आहे। तर या प्रकरणातील 3रा आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे। या प्रकरणात अल्पवयीन मुलीचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याच्या आरोपाचाही तपास सुरू आहे। संबंधित आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता, पॉस्को कायदा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यातील संबंधित कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। या संपूर्ण प्रकरणाचा तपास दिग्रस पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात आले। तांत्रिक पुरावे, मोबाईल डेटा, सोशल मीडिया व्यवहार, साक्षीदारांचे जबाब आणि अन्य पुराव्यांच्या आधारे तपास वेगाने सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। दरम्यान या घटनेमुळे परिसरात संतापाचं वातावरण असून संपूर्ण आरोपींवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येते। यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यात काही शासकीय शिक्षकांकडून खासगी शिकवणी वर्ग चालवले जात असल्याच्या चर्चेमुळे शिक्षण व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत। शासनाकडून नियमित वेतन घेत असतानाही काही शिक्षक खासगी क्लासेसच्या माध्यमातून आर्थिक लाभ मिळवत असल्याचा आरोप काही पालक आणि नागरिकांकडून केला जातोय। दिग्रस शहरात शिक्षणासाठी ग्रामीण भागातील मोठ्या संख्येने विद्यार्थी येत असल्याने या परिस्थितीचा फायदा घेत खासगी क्लासेसचा व्यवसाय वाढत असल्याची चर्चा आहे। शासकीय शिक्षकांकडून नियमबाह्य पद्धतीने शिकवणी घेतली जात असल्याचा दावा केला जात असला तरी याबाबत अधिकृत स्तरावर कोणतीही पुष्टी झालेली नाही। पालकांचं म्हणणं आहे की शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण अध्यापन झाल्यास विद्यार्थ्यांना खासगी शिकवणीची गरज भासणार नाही। दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची शिक्षण विभागाने सखोल चौकशी करून नियमांचं उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी नागरिक, पालक आणि सामाजिक संघटनांकडून करण्यात येते। निरीक्षक वैजनाथ मुंडे, अपराध क्रमांक 577/26 कलम 64(1), 65(1), 3(अ), 4 BNS सह कलम 66(e), 67(b), पोक्सो कायदा कलम 3(अ), 4(b) सदर गुन्हा एका अल्पवयीन मुलीवर एक अल्पवयीन मुलगा विधी संघर्ष बालक याने दुष्कृत्य केलेले होते। सदर गुन्ह्यामध्ये सदर विधी संघर्षग्रस्त बालक यांना आम्ही ताब्यात घेऊन यवतमाळ येथील निरीक्षण घरात पाठवलेले आहे आणि सदर पीडित बालिका हिचा व्हिडिओ व्हायरल केलेले 2 आरोपी त्यापैकी एक आरोपी अटक केला असून तो 1 दिवस PCR संपवून जेलमध्ये रवाना केलेला आहे आणि एक आरोपी सदर गुन्ह्यामध्ये फरार आहे।
सदर गुन्हा तपासात आम्ही योग्य प्रकारे तपास करून सदर गुन्ह्यात जे आरोपी आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षा होईल अशा पद्धतीने तपास चालू आहे आणि पुढं त्याचा आम्ही चार्जशीट कोर्टात पाठवणार आहोत. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे समता सैनिक दलाच्या वतीने विविध सामाजिक, शैक्षणिक आणि संविधानिक मागण्यांसाठी तहसील कार्यालयासमोर धरणे आणि निदर्शने आंदोलन करण्यात आले. यावेळी अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण रद्द करणे, SC/ST समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात अर्थसंकल्पीय वाटा देणे, रमाई घरकुल योजनेचे अनुदान वाढवणे, RTI कायद्याची व्याप्ती वाढवणे, उच्च शिक्षणासाठी फी माफ आणि शिष्यवृत्तीसाठी स्वाधार योजनेत सुधारणा तसेच OBC प्रवर्गातील जातनिहाय जनगणना करण्यासह विविध मागण्या करण्यात आल्या. या आंदोलनाचं नेतृत्व महिला विंग कमांडर प्राध्यापिका अस्मिता अभ्यंकर आणि प्राध्यापक संजय अभ्यंकर यांनी केले. आंदोलनानंतर तहसीलदार पुष्पा सोळंके यांना मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आले. शासनापर्यंत या मागण्या पोहोचवण्याचं आश्वासन तहसीलदारांनी दिल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली आहे. या आंदोलनात समता सैनिक दलाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सावित्रीबाई शिष्यवृत्तीचा उल्लेख आहे. तो सावित्रीबाई शिष्यवृत्ती ही पाल्याला वर्गामध्ये हजर राहण्यासाठी मिळते आणि ती त्याचा तो रुपया मिळतो आणि तोही सरकार जर खात असेल तर त्या सरकारचा निषेध आहे. सरकारने त्या लोकांना, त्या गरिबांचा पैसा आहे तो त्यांना देण्यात यावा आणि आपल्या शिक्षणाची क्वालिटी सुधारावी. यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथे गाजलेल्या 55 तोळ्याच्या सोन्याच्या चोरी प्रकरणाला पुन्हा एकदा नवे वळण मिळाले. या प्रकरणात न्यायालयात प्रोटेस्ट पिटिशन दाखल करण्यात आली असून सखोल आणि निष्पक्ष तपासाची मागणी करण्यात आली आहे. प्रोटेस्ट पिटिशननुसार सिंगत येथील शेतकरी प्रभाकर मोहनराव देशमुख यांनी मुलाच्या लग्नासाठी यवतमाळ अर्बन बँकेच्या लॉकरमधून काढलेल्या सुमारे 55 तोळे 100 मिलीग्राम सोन्याचे दागिने स्कूटीच्या डिक्कीतून चोरीला गेल्याचा दावा केलाय. या प्रकरणी दिग्रस पोलीस ठाण्यात 2020 मध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर फिर्यादीने तपासादरम्यान CCTV फुटेजसह आवश्यक पुरावे पोलिसांना दिल्याचा दावा केलाय. मात्र आरोपींना अटक झालेली नाही. चोरीस गेलेले सोनेही जप्त करण्यात आले नाही आणि त्यानंतर प्रकरण समरीसाठी न्यायालयात पाठवण्यात आल्याचा आरोप प्रोटेस्ट पिटिशनमध्ये करण्यात आलाय. या पार्श्वभूमीवर प्रकरणाचा पुढील तपास करून निष्काळजीपणाची चौकशी करावी आणि संबंधित तपास अधिकाऱ्यांवर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी न्यायालयाकडे करण्यात आली आहे. या प्रकरणात फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट मोहसिन मिर्झा न्यायालयाचं कामकाज पाहत आहेत.